तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तुहा विठ्ठला बलवा तुहा माधव तुहा माधवा बलवा तुहा माधव बलवा बहुत सुकृताची जोड म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव माधवा बलवा तुहा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत स्वयंसा कोठे आठवचे आवसा कोठे आठवते नाही स्वयंसा कोठे आठवचे आवसा कोठे आठवते नाही हीच विदेही भोगदशा देहीचा विदेही भोगदशा देहीचा विदेही भोगदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख ल्यालो सर्व आनंद निर्भर आनंद निर्भर डुलत असो आनंद निर्भर डुलत असो म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणे आम्ही झालो अग्निरूप म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने ते पाप पुण्य अंगा लागोने ते पाप पुण्य लागोने ते पाप पुण्य सर्व सुख ल्यालो सर्वालंकार सर्वालंकार सर्व सुख ल्यालो सर्वालंकार निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत कुमार कुमार
भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। गुरुवर्य बंसी महाराज की। सद्गुरु जोग महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल। सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। अस्वायसा कोठे आठवची नाही, अस्वायसा कोठे आठवचे नाही, देहीच विदेही भोगोदशा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। विठाला 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 विठाला। महायोग पीठे तडे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोज तेजो स्फुरदिक् प्रदेशं। विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रया जननी देवाची, आद्यत्रया जननी देवाची, आद्यत्रया जननी देवाची।
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या 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 या वार करी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या संताच्या यावर करी संताच्या सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. महाराज म्हणतात आम्ही सतत नामस्मरण करू त्या योगे आमच्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही सर्व सुख लिहिलेलो आहोत सर्व अलंकार लिहिलेलो आहोत. आम्ही कोठे असतो कोठे नाही याचीही आम्हाला आठवण नसते. देहीच विदेही दशा भोगतो. ते म्हणतात पाप पुण्याला आम्ही अंगाला स्पर्शही करू देत नाही आणि अग्नीप्रमाणे अग्नी होऊन बसलेलो आहोत असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र निवासा श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ज्ञानेश्वरी रचनास्थान अमृत अनुभव रचनास्थान या ठिकाणी सुरू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी परम श्रद्धेय परम आदरणीय स्वानंद सुखनिवासी बनसीबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे परम श्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु बंधू असणारे यांची आपणच आत्ता 1-2 महिन्यापूर्वी या संस्थानाची महंत म्हणून ज्यांची निवड केली ते असणारे परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण वेदांताचार्य देवदासजी महाराज म्हस्के यांच्या कुशल मार्गदर्शनाने
आणि सर्व संस्थांचे कमिटी मंडळ असेल सर्वांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामधील आजच्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला पूज्य महाराजांच्या आज्ञेने आणि कमिटीचे असणारे आमचे माऊलींनी फोन केला आणि त्यांच्या आग्रहास्तव आणि असं पूर्वजन्मी ठेवा ओढावला तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. विठाला 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 विठाला. या ठिकाणी सेवेकरता उपस्थित असणाऱ्या आपल्या परिसरातील सर्व टाळकरी भजनी मंडळी गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः आदरणीय सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध असणारे हरिभक्तपरायण आदिनाथजी महाराज भोगे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असणारे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण संजयजी महाराज सरोदे ते आज माझ्यासारख्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन स्वतः उभे आहेत. मी सहपाठी असणारे आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण राजेंद्र महाराजजी आसने ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय परम आदरणीय हरिभक्तपरायण आम्ही वैद्यबाबांकडे मृदंग शिकण्याकरता सर्व ही मंडळी एकत्रच होतो. परमश्रद्धेय हरिभक्तपरायण गहिनाथ महाराज आढाव राजू महाराज असतील महाराजांचे चिरंजीव वासुदेव महाराज भोगे आम्ही सर्व एकत्र मंडळी क्लासला जायचो. ते तिकून चैतन्य आश्रमातून यायचे ना आम्ही एकूण घाटातून यायचो म्हणजे चाकण चौकात भेट व्हायची बरोबर. हे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे चिरंजीव हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोगे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण आश्रमातील हरिभक्तपरायण कानिपनाथ महाराज पोटभरे काकेश्वरगड बोधेगाव ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व टाळकरी भजनी मंडळी गुणीजन मंडळी या ठिकाणी सर्वांचे उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आगळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थांचे विश्वस्त असणारे ज्ञानेश्वर माऊली शिंदे ते या ठिकाणी हार्मोनियम पेटी घेऊन उपस्थित आहेत वादक आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ संस्थांचे विश्वस्त आहेत आम्ही ते असणारे आमचे भिकाभाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थांचे सर्व ट्रस्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थी वर्ग यांच्याही सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठाला विठाला मी आळंदीपासून महाराजांना ओळखतो. त्यांचं जे वागणं आहे जे सर्व आहे तशीच पद्धत आहे त्यात बदल काही नाही. आळंदीमध्ये असंच होतं त्यांचं वागणं आम्ही बघितलं त्यावेळेस. आताही तसंच आहे तेवढीच तत्वनिष्ठता आहे आणि बाबांचीही तसंच होतं. त्यामुळे प्रतिरूप म्हणजे बन्सी बाबा आहे. विठाला 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 विठाला. त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी ही सेवा करण्याची मला संधी मिळाली. इथं कीर्तन करायचं म्हटलं की तर ज्ञानेश्वरी पाठ असणारे आमच्या माता माऊली आहेत या ठिकाणी ऐक नाही. सर्व मंडळी उभे पाठ असणारे मंडळी आहेत आणि इकडून बघितलं तर सर्व आदरणीय महाराज मंडळी उभे आहेत. आता यांच्या पुढे कीर्तन करायचं म्हणजे माझं पाय मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणते आहे की नाही. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एक महत्वाचं वर्म सांगतायत. थोडा आवाज दिला तर बरं होईल. काही काही अभंगात नामस्मरण करा असा उपदेश आहे परंतु इथं मात्र तसं सांगितलं नाही. इथं आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही काय मिळविले ते सांगितलं. मग आम्ही जे केलं ते तुम्हाला जर करावं वाटत असेल तर करा. या मृत्यू लोकामध्ये येणाऱ्या 3 वर्ग आहे. जीवन नाम तुम्ही आम्ही संत आणि भगवान परमात्मा. बस भगवान परमात्म्याचं कर्तव्य वेगळं आहे तुमचं आमचं कर्तव्य वेगळं आहे. तुमचं आमचं काय कर्तव्य आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपण दिवसा संसारी संबंधित सर्व काही कामं करतो परंतु रात्री झोपेशिवाय दुसरं काय करतोय ते आपलं सांगून आपलं कशाला वेळ घ्यायचं आहे की नाही. परंतु संतांचं आणि देवाचं जर काम बघितलं तर भगवान परमात्मा काय करतोय. यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असं भगवंताचं काम आहे. संतांचं सुद्धा हेच काम आहे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संत सांगतात हेच आमचं काम आहे, हेच आमचं कर्तव्य आहे. कर्म जर कोणतं असेल तर ते फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आम्ही नामाचे धारक आहोत. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक. सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण. नलगे जाणावे नेनावे, 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 नलगे जाणावे नेनावे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक. सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलची प्रमाणे नलगे जाणावे नेना, नलगे जाणावे नेना. विठ्ठलची प्रमाणे नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक सर्व भावेक. विठ्ठलची प्रमाण. अनेक नेनो नेनो प्रकार याचा दोन प्रकाराने अर्थ होतो. एक भगवान परमात्म्याची भक्ती सोडून दुसरा प्रकार म्हणजे संसाराविषयी आम्ही जाणायला तयार नाही. आणि दुसरा असा एक अर्थ होतो देवाच्या प्राप्तीकरता, ईश्वराच्या प्राप्तीकरता हेच साधन आम्ही निवडलंय. याच्या व्यतिरिक्त जी जी साधने असतील ती नेनो नेनो अनेक प्रकार. म्हणून आम्ही नामधारक आहोत. नामाशिवाय आमचा दुसरा विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता पिता. हे विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, नारायण नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. आमचं बरं चालू झालं होतं. तुम्ही आल्यामुळं आणखीन आता काय घोटाळा होतो. महाराजांचे महाराज स्वतः उभे राहिले. खाली बसा. सतत नामस्मरण आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः
नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्जुना, माझे भक्त काय करतात सांगू तुला. मीची होऊनी पांडवा, करीती माझी सेवा, परे नवलावो सांगावा असे ऐका. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. काही लोक तुकोबारायांना विचारू लागले, का हो महाराज, तुम्ही रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता, यामधून तुम्हाला काय मिळतं हो? कशा करता तुम्ही तुमच्या जीवनाचं हे ध्येय बनवलं, रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण? बरं महाराज, शास्त्राचा असा सिद्धांत आहे, एखादा माणूस किंबहुना थोडा कमी बुद्धीचा, मंद बुद्धीचा माणूस, तो देखील यामध्ये काय मिळतं हे तो आधी बघतो आणि मग ते करण्यास प्रवृत्त होतो, आहे का नाही? मंदोपी न प्रवर्तते. मंद बुद्धीचा माणूस देखील तो यामध्ये काय मिळतं हे तो बघतो आणि मग करण्यास प्रवृत्त होतो. आता त्या मिळण्यामध्ये ही दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक दृश्य प्रयोजन आहे आणि एक अदृश्य प्रयोजन आहे. दृश्य प्रयोजनास आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत, परंतु अदृश्य प्रयोजन आपल्याला माहीत नसल्यामुळे, ज्ञात नसल्यामुळे आपली प्रवृत्ती तिकडे होत नाही. त्याचं हे वर्णन माऊलीने केलं ज्ञानेश्वरीमध्ये. जी माणसं तुळशीच्या झाडाला दुरून शिंतोडाही टाकत नाही, ती माणसं वेळ पडली तर द्राक्षाच्या बुडाला दूध विकत घेऊन घालतात. वर्णन करतायत. तुळशीच्या झाडा जो दुरोनीनं घाले शिंतोडा, तो द्राक्षाची बुडा दुधाची लावी. त्यांना विचारा, का हो तुम्ही कधी तुळशीला पाणी घातलं नाही आणि द्राक्षाला दूध विकत घेऊन घालता, याचं कारण काय? तो म्हटलं, त्याचं कारण तुम्हाला काय कळणार आहे. द्राक्षाला दूध जर घातलं तर एक घड अंदाजे जास्त न म्हणता 1 किलोचा होतो, एवढा तो पोचला जातो. मग योगायोगाने जर 10,000 प्रति क्विंटल द्राक्षाला भाव मिळाला, मग एक घड 1 किलोचा आहे, मग एका घडाची किंमत किती होते? किती होते एका घडाची किंमत? बदाम भाऊ, 10,000 प्रति क्विंटल भाव, 1 किलोचा घड आहे, 100 रुपये, आहे का नाही? तुम्ही शेतकरी माणसं आहे ना. 100 रुपये होते. मग एका झाडाला अंदाजे 300-400 घडं असतील, असे 4-5 हजार झाडं आहेत म्हटले. मग त्याचा सगळा गुणाकार तुम्ही करा, किती पैसे होतात. म्हणून आम्ही द्राक्षाला दूध घालतो. विठाला विठाला. आता सांगा, तुळशीला पाणी घालण्यात काही फायदा आहे का? तुळशीच्या पानाला कधी बाजारामध्ये काही मार्केट? बरं, असं कधी झालंय का तुळशीच्या लाकडाची लाकडाचा बिल्डिंगसाठी काही वापर केला? नाही. म्हटलं, तुळशीच्या पानाच्या पात्रावळी आपण त्याची पात्र झाले आणि जेवलो त्याच्यावर, असं कधी झालं नाही. तुळशीच्या झाडाची सावली पडली, त्याच्या खाली आपण काही गायी बांधल्या, म्हशी बांधल्या, असं काही झालंय का? म्हटलं, सांगा मग तुळशीला पाणी घालण्यात काय फायदा आहे? विठाला विठाला. तुळशीला पाणी घालण्यातही फायदा आहे, द्राक्षाला दूध घालण्यातही फायदा आहे, परंतु फरक आहे. तुळशीला पाणी घालण्यात ते अदृश्य रूपाने त्याचं प्रयोजन ठरतं, म्हणजे पुण्य रूपाने त्याचं प्रयोजन ठरतं. आणि द्राक्षाला दूध घालण्यात हे दृश्य रूपाने त्याचं प्रयोजन, म्हणजे पैसे रूपाने त्याचं प्रयोजन ठरतं. विठाला विठाला. त्याच्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर द्राक्षाच्या प्रयोजनापासून चोरी होऊ शकते, भाऊ त्याच्यात वाटा मागू शकतो, सरकार इन्कम टॅक्स मागू शकतात, ते सांभाळताना बोजाही होऊ शकतो, मेल्यानंतर त्याच्यातलं आपल्याबरोबर काहीच होऊ शकत नाही. दृश्य प्रयोजन आहे. परंतु त्याच्या उलट सगळं तुळशीचं प्रयोजन आहे. न चोर हर्यम न राज हर्यम. सरकार कधी पुण्यावर इन्कम टॅक्स मागतोय का? भाऊ कधी त्याच्यावर पुण्यावर कधी वाटा मागतो का? असं झालं का एखादा भाऊ म्हटला का, तू एवढे वर्ष झाले जे पुण्य कमवलं ते पुण्य माझ्या बँकेवर टाक, माझ्या खात्यावर टाक म्हणून? असं भाऊ कधी म्हणत नाही. चोर चोरी करू शकत नाही. असं कधी झालं का अमक्याच्या घरावर दरोडा पडला आणि त्यांच्या घरातल्या सर्वांच्या तुळशीच्या माळा चोरी गेल्या? भूतकाळातही झालं नाही, भविष्यातही होणार नाही, कधी वर्तमानातच नाहीच.
भाऊ त्याच्यात वाटा मागू शकत नाही, चोर चोरी करू शकत नाही. मेल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये जे जे काही अलंकार असतात ते सगळे बरोबर पाठवून देतात. जे गळ्यामध्ये सोन्याचे जे काही अलंकार असतात, आपल्या गळ्यामध्ये काही लाकिटं असतील, अंगठ्या असतील, काय असेल ते सगळं बरोबर देतात ना. आपल्या बांधून या देते यमाचे हाती, भूषणे ते की घेती काढून या. सगळे जे काही अलंकार असतात ते काढून घेतात, ते कोणी बरोबर जाऊ देत नाही. परंतु तुळशीची माळ कोणी काढून घेतं का? ती आपल्या बरोबरच येते, आहे का नाही? ती जाऊ द्या म्हणतात. मेल्यानंतर आपल्याला नेण्याकरता विष्णुदूत येतात आणि यमदूत येतात. पहिली निवड ही विष्णुदूतांची असते. तुळशीची माळ जर गळ्यात असेल तर आपल्याला कोण घेऊन जातं? आता आपल्या इथं सगळे वारकळीच मंडळी, सगळे माळकरीच आहेत, आहे का नाही? कोण घेऊन जातं आपल्याला? विष्णुदूत घेऊन जातात, तुळशीची माळ गळ्यात असली तर. मग तिथं विष्णुदूताने नेल्यानंतर आपली व्यवस्था असेलच तिथं काही ना काही, आहे का नाही? सिंहासन काय ती व्यवस्था असेल ती विष्णुदूतांनी नेलंय, विष्णू दरबारात नेलंय. आणि तुळशीची माळ जर गळ्यात नसेल तर मग कोण नेतं? यमदूत घेऊन जातात. बरं, यमदूताने नेल्यानंतर मग तिथं काही साल श्रीफळ घेऊन हार घेऊन स्वागताला असतात का कोण? नाही. मारी ती तोडी जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. हा मेल्यानंतरचा प्रकार आहे, पण निश्चित असलेला मात्र आहे. विठाला विठाला तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर एवढा फायदा आहे, पाणी घालण्यात आहेच ना, परंतु आपल्याला तिकडं माहिती नाही. इकडं कसं आहे, 8 तास काम केलं, हे घ्या 500 रुपये. तसं तुकोबर आहे, तुम्ही 8 तास नाही, 12 तास नाही, रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करताय. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. आता या ठिकाणी 3 अवस्था सांगितल्या, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. या 3ही अवस्थेमध्ये त्यांचं नामस्मरण चालू आहे. तुम्ही म्हणाल जागृती अवस्थेमध्ये नामस्मरण ठीक आहे, झोपेत स्वप्नात कसं काय शक्य आहे? झोपेत कसं काय नामस्मरण करतील? त्याचंही वर्णन माऊलीने केलंय. जसं आपण दिवसभर ज्याचं चिंतन करू तसं रात्री स्वप्न पडतं, आहे का नाही? जागता जव असे जे जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. दिवसभर त्याचं चिंतन चालू आहे, मग रात्री झोपेत स्वप्नात काय दुसरं येणार आहे का? तसं आपलं दिवसभर कशाचं चिंतन चालू असतं? संसाराविषयी चालू असतं. मग आपल्या थोडं देव येणार आहे. विठाला 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 विठाला. त्यांना लागलेल्या सवयी असतात, त्या जात नाही मला. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण. जागृती स्वप्नी सुषुप्ती ना ठवे, रात्रंदिवस त्यांचं नामस्मरण चालू आहे. हो, लागलेल्या सवयी जात नाही महाराज. किती नामस्मरण. एवढंच नव्हे, त्यांच्या एखाद्या वस्तूला स्पर्श जरी झाला तरी त्यामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येतो. जनाबाई महाराजांच्या गोड्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अर्जुनाच्या रोमामधून जय श्रीकृष्ण असा ध्वनी येत होता. एवढंच नव्हे, त्यांचं शरीर पडलंय, देहपात झालाय, तरी त्यांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येतोय. विठाला 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 विठाला. किती नामस्मरण आहे. कबीर महाराजांनी जनाबाईची कीर्ती काशीमध्ये ऐकली आणि पंढरपूरला आले. उदाहरण सर्वांना माहिती आहे. तिथं आल्यानंतर विचारतायत, कबीर महाराज लोक बसलेले होते तिथं, त्यांना विचारतात, अहो म्हटले श्री संत जनाबाई महाराज कुठं आहे? त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या दर्शनाकरता मी काशीवरून आलोय. जे बसलेले होते काही लोक, त्यांनी सांगितले जा म्हटले तिकडे गौऱ्या वाचायला गेले, शेतामध्ये जा म्हटले तिकडं. कबीर महाराज आलेले बघताय तर 2 जणीचे भांडणं चालू होते, 2 महिलांची. त्यामध्ये जनाबाई महाराज होते. कबीर महाराजांनी त्यांना विचारलं, अहो म्हटले
श्री संत जनाबाई महाराज सुद्धा तुमच्यासारख्या गौऱ्या वेचायला इकडे आलेल्या आहेत. कुठं आहेत त्या? कबीर महाराजांनी त्यांना पाहिलेलं नव्हतं. जी दुसरी बाई त्यांच्याबरोबर भांडवत होती ना जनाबाई महाराजाबरोबर, तिनं सांगितलं, म्हटले ही काय बांडकुदळी जणी, म्हटली ही काय संत आहे का? म्हटले कशा करता आले तुम्ही? म्हटले त्यांचं दर्शन घेण्याकरता इथं आलो. पाहिलं जनाबाई महाराज भांडतायत. कबीर महाराजांना वाईट वाटलं. म्हटले यांच्या दर्शनाकरता यांची कीर्ती ऐकली काशीला आणि इथं आलो. इथं आल्यानंतर काय प्रकारे पश्चाताप केला आणि मागे फिरले. जनाबाई महाराजांनी ओळखलं यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. जनाबाई महाराजांनी त्यांना हाक मारली. म्हटली ओय शास्त्री महाराज, महाराज या इकडे. म्हटले कुठून आले? म्हटले काशीवरून. कशा करता? म्हटले तुमची कीर्ती ऐकली तिथं आणि दर्शनाकरता आलो. म्हटले मग काय झालं? म्हटले काही उपयोग नाही. म्हटले इथे येऊन संत कुठं भांडत असतात का? म्हटले मग आता काय नाही, चाललो. म्हटले काही उपयोग झाला नाही, जातो. म्हटले मागे. जनाबाई महाराज म्हटल्या तुम्हाला आमचा काही उपयोग नाही झाला. म्हटले जाऊ दे, नका का व्हायना. म्हटले परंतु आमचं इकडे भांडण रंगात आलेलं होतं, मोसममध्ये भांडण आलेलं होतं. ते मोसम तुटला. म्हटले भांडणाचा सगळा भांडणाचाही मोसम जर तुटला तर रंगत नाही पुन्हा, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? भांडणाचा मोसम तुटला तर रंगत नाही लवकर. गाडीचा जर वर चढायला चढेल त्या गाडीचा मोसम तुटला मला पाठीमागच घ्यावं लागत रिवास, तशी वर जात नाही, आहे का नाही? मोसम तुटला म्हटले आमचा भांडणाचा. म्हटले आमचं भांडण मिटून जा. कबीर महाराज म्हटले काय आहे तुमचं भांडण? काय नाही. म्हटले या बाईने माझ्या गौऱ्या चोरल्यात, तेवढ्या शोधून द्या. कबीर महाराजांनी बघितलं तर गौऱ्या सगळ्या सारख्याच दिसत आहेत. शोधायचे कसं काय? कबीर महाराज जनाबाई महाराज सांगतात त्याची तुम्हाला एक खूण सांगते. म्हटले ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती गौरी माझी आहे. आणि मग कबीर महाराजांना वाटलं इथं यांचं काहीतरी आहे, आपण उगाच मागं चाललो होतो. कबीर महाराजांनी पहिली गौरी घेतली, कानाला लावली, ध्वनी आला नाही, बाजूला टाकली. अशा बऱ्याच गौऱ्या गेल्या, कारण त्या बाईना, ती बाई हुशार होती, चॅप्टर होती ती. तिनं सगळ्या गौऱ्या त्या होत्या ना जनाबाई महाराजांनी सगळ्या खाली ठेवलेल्या होत्या, खालच्या थराला. नंतर जनाबाई महाराजांची गौरी लागलेली, त्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येऊ लागला. जनाबाई कबीर महाराजांनी पहिलं त्या गौरीचं दर्शन घेतलं आणि जनाबाई महाराजांसमोर साष्टांग दंडवत घातला आणि म्हणतात जनी जनी तो सब कहलाते हे नामदेव की दासी, जनी जनी तो सब कहलाते हे नामदेव की दासी, ओ नाही दासी ओ तो है सब संतान की काशी. विठाला विठाला एवढं त्यांचं नामस्मरण आहे. इतकं नामस्मरण चालू आहे. मग तुकोबरायाच्या पावलातून मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता. किती नामस्मरण. आपण जिवंतपणे आपण म्हणा म्हटलं लोकाला तर लवकर म्हणत नाही लोक. विठाला विठाला नामस्मरण रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. तुकोबरायांना काही लोक विचारतात, म्हटले का हो महाराज रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करता, यामधून काय मिळतं? एक व्यवहारातून सांगायचं झालं तर एक जण 11 वर्ष 12 वर्ष झाले किराणा दुकान चालवतो. शेजारचा माणूस त्याला येऊन विचारू लागला, का हो एवढं वर्ष झालं तुम्ही किराणा दुकान चालवता, यामधून तुम्हाला काय मिळतं? तो म्हटलं कधी ताट तांब्या घेऊन तुमच्याकडे जेवायला आलो का? ज्या अर्थी माझं कुटुंब अगदी व्यवस्थित चाललंय त्या अर्थी याच्यातून काहीतरी मिळत असेलच ना. मग तसं महाराज म्हणतात ज्या अर्थी आम्ही त्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण करतो त्या अर्थी आम्हाला याच्यातून काहीतरी मिळत असेल. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान,
सर्व सुखलालो सर्व अलंकार सर्व सुखलालो सर्व अलंकार तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुखलालो सर्व अलंकार सर्व सुखलालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगताय सांगू जे जगाच्या बाजारात उपलब्ध नाही, ज्याच्याशिवाय जीवन पूर्ण नाही, असं जे आहे ते आम्हाला मिळतं. महाराज सांगताय सदा नाम घोष. आम्ही रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय, त्यामुळे आम्हाला समाधान मिळतं, सुख मिळतं. विठाला 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 विठाला. नाही मग समाधान नावाचा बोर्ड आपल्याला कुठं पाहायला भेटतो का नाही बा तुम्हाला इथं समाधान मिळेल? सुखे सेवू ब्रह्मानंद सेवू ब्रह्मानंद हे सेवू आनंद सेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा राम नाम सदा गाऊ राम नाम सदा राम नाम सदा मोहे मग बाधा मोहे मग बाधा लोहे मग बाधा लोहे मग बाधा काळदूत या माती करू वासुदेव करू वासुदेव काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण. सुखे सेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. सदा सर्व काळ त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. आपलं कदा कदा असतं, सप्ताह असलं का मग नामस्मरण भरपूर होतं. सप्ताह संपलं का आपल्या ते मंदिरातलं वेगळं, पण बाहेरचं सांगतो मी. विठाला 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 विठाला. मग समाधान नावाचं आपल्याला कुठं बोर्ड भेटेल का बा इथं तुम्हाला समाधान मिळेल? जगाच्या बाजारात आपल्याला कुठं असं आहे समाधान नावाचं बोर्ड पाहायला भेटणार नाही. समाधान टी हाऊस भेटेल, पण समाधान त्यामध्ये मिळणार नाही. विठाला 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 विठाला. समाधान टी हाऊस आपल्याला माहिती आहे की नाही कुठं आहे? बरं त्या समाधानवाल्याला काही समाधान आहे का हो? त्याच्यावर बोर्ड असतो फक्त समाधान टी हाऊस. त्या हाऊसमध्ये समाधानमध्ये जाणाऱ्या चहा पिणाऱ्याला तरी समाधान मिळालंय का? प्रश्न हो. त्या मालकाला तरी समाधान आहे का? त्या कामगारांना तरी समाधान आहे का? नाही. त्याच्यावर फक्त बोर्ड असतो. म्हणजे कीर्तनकार थोडे विनोदच सांगतात. ते हॉटेलमध्ये जाणारे काही काही मंडळी फार विचित्र स्वभावाची असतात. काही काही मंडळी आता जातात चहा कामापुरते जातात, काही काही मंडळी नाही असं नाही, पण काही काही फार विचित्र स्वभावाचे असतात. जगाच्या बाजारामध्ये समाधान आपल्याला कुठं भेटणार नाही. मग तुम्हाला समाधान सुख शांती जर हवे असेल तर तुम्हाला इथंच यावं लागेल, त्याशिवाय सुख समाधान मिळणार नाही. विठाला विठाला नामस्मरणाच्या द्वारा जोपर्यंत आपलं चित्त स्थिर होत नाही ना, तोपर्यंत आपलं समाधान मिळू शकत नाही.
म्हणजे चित्ताच्या स्थिरतेवर त्याचं समाधान अवलंबून आहे. मग चित्त स्थिर कशाने होतं तर नामस्मरणाने. विठाला 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 विठाला. आता का चित्त स्थिर झालं तो भगवान परमात्मा जर आपलासा करून घेतला तर आपल्याला सुख मिळतंय, समाधान मिळतं. आपला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये, तेने बिना जीवा सुख नोये. रति माईक दुःखाची गणती, रति माईक दुःखाची गणती, रति माईक दुःखाची गणती, रति माईक दुःखाची गणती. तेने बिन जीवा सुख नोये, तेने बिन जीवा सुख नोये, तेने बिन जीवा सुख नोये, तेने बिन जीवा सुख नोये. ये रति माई के दुःखाची जनती, रति माई के जनती, ये रति माई के दुःखाची जनती, रति माई के दुःखाची जनती, दुःखाची जनती, दुःखाची जनती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. मी आळंदीहून यायचो ना, मग घरी आल्यानंतर इकडं भाऊ राहायचे. भाऊ काय करायचे, कधी कधी माऊलीला बोलवून घ्यायचे भजनाला. मी वाजायला राहायचो, पण मग माऊलीने पाहायचं की किती पक्का आहे. म्हणजे अशा आड्या चाली म्हणायच्या भरपूर, मुद्दाम म्हणायचे. म्हणजे मला त्यांच्यामुळं तर माझा फायदा झाला बराच. विठाला 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 विठाला. आड्या चाली, ठाईच्या आड्या त्या चाली, दिडक्या चाली ते म्हणायचे ना, ते त्यांच्यामुळं भरपूर फायदा झाला. मग कुठं अडचणी आल्या नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, त्यामुळे तुमच्याला सुख समाधान शांती मिळेल. विठाला 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 विठाला. शंका निर्माण होते की महाराज म्हणतात देव आपलासा करून घ्या म्हणजे प्राप्त करून घ्या. याचा अर्थ अगोदर तो आपल्याला प्राप्त नाही, म्हणजे अप्राप्त आहे, म्हणजे देव आमच्याकडे नाही. मग तसं म्हटलं तर आतापर्यंत सगळ्या शास्त्र पुराणात सांगितले, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम अपोहनम च. किंवा तैसा हृदयामध्ये मी रामो असदा सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. किंवा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन. मग सर्वत्र जर भगवान परमात्मा आहे, नव्हे त्याच्या व्याप्तीबद्दल बोलताना संत सांगतायत, ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अणु नाही विषम. त्याच्या अस्तित्वासंबंधाने अणु आणि परमाणु इतकं सूक्ष्म असल्याचं वर्णन केलंय. बरं, त्यातही परमात्म तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात अमृतानुभव. परिपरमाणु ही मानू, हे ब्रह्मतत्व परमाणूमध्ये देखील ओतपोत भरलंय. मग त्याच्या अस्तित्व वाचून एक अणु आणि परमाणु इतका तो सर्वत्र व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला
विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला अजिम्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल पाय मोकळे करा पाय वा 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 टाळ करी वा वागळे महाराज वा विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी म्या तो दृष्टीने पाहिला विठ्ठलच विठ्ठलच सर्वा गटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रदशमी. आता काय आहे सत्य परिस्थिती आहे तसं बोलावं लागतं काय करावं आहे की नाही. मग सर्वत्र जर भगवान परमात्मा आहे मग आमच्यामध्ये नाही का आमच्या सर्वांमध्ये जर असेल आम्हाला प्राप्त असेल तर पुन्हा प्राप्त करून घ्या याचा अर्थ काय. प्राप्ताची प्राप्ती संभवते का अप्राप्ताची प्राप्ती. बरं प्रश्न असा आहे मिळालेलाच असेल तर पुन्हा मिळवायचा प्रश्न नाही. मिळविला जातो तो याच्या पूर्वी मिळालेला नाही प्राप्त नाही याचा अर्थ काय. विठाला 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 विठाला. महाराज म्हणतात दोन्ही खरं म्हटलं तर विसंगत होईल. सर्वत्र आहे तो चैतन्य रूपाने परंतु त्याला मिळवायचं त्याला भक्तीच्या द्वारा सगुण साकार करून कार्यादी त्याला म्हटलं जातं अशा स्वरूपात त्याला मिळवायचं. दुसरा असा एक सिद्धांत आहे जी वस्तू प्राप्त आहे ती पुन्हा कशी मिळवायची म्हणजे प्राप्ताची प्राप्ती कशी संभवते. काही प्राप्ताची प्राप्ती आहे काही अप्राप्ताची प्राप्ती आहे. शास्त्रकारांनी त्याच्याकरता एक उदाहरण दिलं. स्वकंठे स्थिती स्वतःच्या गळ्यामध्ये वस्तू आहे परंतु तिला जर भ्रम कारणीभूत असेल तर ती अप्राप्त वाटते
आणि भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्त झाल्याचा प्रत्यय येतो. उदाहरण सांगायचं झालं तर एका बाईने आपल्या नाकातली नथ काढली, पोथीत अडकवली आणि स्नान केलं. स्नान झाल्यावर त्या बाईला विसर पडला की आपण नाकातली नथ पोथीत अडकवली. मग ज्या अर्थी ती नाकात नाही त्या अर्थी ती हरवली. मग हरवलेली नथ कोण घरात विचारलं, नथ बघितली का, नथ बघितली का? शेवटी शेजारची बाई तिच्या जवळ गेली, तिनं बघितलं हे गिऱ्हाईक भ्रमात दिसतंय. तिनं सांगितलं तुझी नथ मी तुला सापडून देते. सापडून दिल्यावर काय देणार म्हटले, आपलं जास्त बरं तिकडं बी असतो काही काही लोकांचा, आम्ही मतदान करतो, शिक्का मारतो, पण काय देणार, किती देणार आहे का नाही, असं राहत. ती म्हटले खाशील तेवढे पेढे देईल. ठीक आहे म्हटले, मग तुझ्या घरात मोठा आरसा आहे म्हटले आहे. मग त्या आरशासमोर जाऊन तुझं तू शरीर चांगलं बघ, निरीक्षण करून तुझी नथ तुला सापडून जाईल. ही बाई त्या आरशासमोर जाते ना जाते, तिला त्या आरशामध्ये नथ दिसते. त्या आरशामध्ये नथ घेण्याकरता ही बाई जे बघते म्हणजे सांगितले आरशात नाही तुझ्या पोथीत आहे. मग ज्या अर्थीत मग ती सापडली असं म्हणू लागली. मग आता सांगा, नथ अगोदर प्राप्त होती का अप्राप्त होती? प्राप्तच होती, परंतु भ्रमामुळे ती अप्राप्त वाटली. विठाला 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 विठाला. आपलं माहिती असणारं उदाहरण, टेलरकडे पेन असतो, आखणी करता पेन्सिल असते, ते आखणी झाल्यानंतर ठेवून देतात. बराच वेळ त्यांना काम पडत नाही, काम पडल्यानंतर ते शोधतात. शेजारचा माणूस पाहतो, म्हटले तुम्ही बराच वेळ झाला काहीतरी शोधताय. तो म्हटलं माझी पेन्सिल सापडत नाही. त्यांनी पाहिलं पेन्सिल तर यांच्याकडेच आहे. त्यांनी सांगितलं तुमच्या कानाला हात लावा. आता टेलर लोक ते पेन्सिल कुठं ठेवतात, कानाला अटकावतात. टेलर म्हणा, मिस्त्री म्हणा, आहे की नाही शिवाजी, कानालाच ठेवतात. मिस्त्री लोक सुद्धा ते खडू राहतो, आहे की नाही, खडू राहतो ते कुठं ठेवतात, कानाला ठेवतात. मग ते सापडली असं म्हणू लागले. आता सांगा, अगोदर प्राप्त होती का अप्राप्त होती? प्राप्तच होती, परंतु भ्रमामुळे ती काय झाली, अप्राप्त वाटली. विठाला विठाला देवाच्या बाबतीत तसंच आहे. प्राप्त आहे हे खरं आहे आणि पुन्हा मिळवायचं हे खरं आहे. परंतु महाराज, तर देव आमच्या जीवनामध्ये काही गरज आहे का हो त्या देवाची? ते मिळवलंच पाहिजे का? एखाद्या वस्तूची जर गरजच नसेल तर त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे का, मिळवलीच पाहिजे का? कल्पना करा, एखादा माणूस जर आजारी पडला नाही, आपण जर त्यांना म्हणू लागलो तुम्ही औषधं घ्या, गोळ्या घ्या, जात डॉक्टरकडे जा, आजारी पडल्याच्या अगोदर म्हणतो कुणी जाईल का? आणि आजारी पडल्यानंतर त्याला जर आपण म्हणू लागलो तुम्ही डॉक्टरकडे जायचं नाही, गोळ्या खायचं नाही, कुणी ऐकल का? रोगे पिढीला धावे वैद्याची या घरा. विठाला 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 विठाला. आमच्या जीवनामध्ये देवाची काही गरज आहे का? तो मिळवलाच पाहिजे का? काय झालं, एक दिवस तुकोबरायाने तो देव आपल्या डोक्यावर घेतला आणि प्रत्येकाच्या घरोघर दारोदार घेऊन फिरलेले आहेत आणि म्हणताय तुकोबराय, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. देव घ्या कोणी,
कोणी देव घ्या कोणी. आईता आला घर पसोनी. घर विचारित आले. लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. अजिबात नको म्हटले, मुळीच नको. कारण ज्या जागी देव साठवायचा आहे ती जागा आधीच दुसऱ्या मालाने भरलेली आहे. काय वाटलं असेल तुकोबारायांना? महाराज म्हणतात देव नावाची वस्तू इतकी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, मी यांच्या दारोदार घेऊन फिरतोय तरी नको म्हणतात. महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. महाराज म्हणतात पूर्वीच्या लोकांनी याच्या प्राप्तीसाठी काय काय केलेलं आहे. असं म्हटलेलं आहे, वागण गिळता योग असाध्य दुःख भोगलं आणि याची प्राप्ती करून घेतली. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नेहमी ऐकतो, नाना परी समजाविते परी नराये श्रीहरी दही भात कालवोनी दिला वेगी झडकरी कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे कृष्ण रडायचा थांबण्याकरता अनेक प्रकारचे उपाय केले, परंतु त्याचं रडणं काही थांबत नाही. काय करावं? सगळ्या गोपिका थकल्या. शेवटी राधिका येते. राधिका आणि कृष्ण दोघांची दृष्टादृष्ट झाली. दोघांनी एकमेकाकडे बघितलं की दोघांमध्ये हास्य निर्माण होतं. यशोदा मातेला वाटलं कृष्ण रडायचा हा चांगला उपाय म्हटले. काही न करता तो आपोआप गप्प राहिला. यशोदा मातेने राधिकेला सांगितलं तू आता तुझ्या घरी घेऊन जा म्हटलेला. तो भगवान परमात्मा राधिकेच्या कडेवर जातो, तिचाच खाऊ खातो, तिच्याच घरी जातो. या बाकीच्या गवळणीमध्ये थोडी कुजबूज चालू झाली. असं होतं कधी कधी. एखाद्याला शेतीमध्ये जर भरपूर माल होऊ लागला, जे कुच्चर वाट्यावर बसलेले असतात ना, ते म्हणतात असतात बघा ना काय आमक्याचं नशीब ट्राल्याच्या ट्राल्या भरून माल घरी चालला. आपलंच कसं नशीब झोपलं. ज्याच्या घरी माल चालला ते म्हणतो तुमचं नशीब झोपलं नाही काय नाही. म्हटले अर्ध्या कपावर दिवसभर राहता मग माल काय तुमच्या टिंबटिंबान ठेवला का? विठाला विठाला. आम्हाला शेतीमध्ये हाडाचं काळ रक्ताचं पाणी करावं लागतं, झिजावं लागतं, राबावं लागतं, तेव्हा कुठंतरी माल होतो. हे उत्तर त्याने दिलं. तसं राधिका म्हणते तुम्हाला जळण्या पलीकडे येतं काय? याच्या प्राप्तीसाठी आम्ही काय काय केलंय? याची लागी होते जियले भोग, 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 याची लागी हो केले नानायाग, याची लागी हो केले नानायाग, याची लागी वो केले नानायाग, याची लागी वो केले नानायाग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी वो अष्टांग योग, याची लागी हो विषयाचा त्याग, याची लागी वो विषयाचा त्याग, याची लागी हो विषयाचा त्याग, याची लागी वो विषयाचा त्याग, जन्म जन्मांतरी केली हे सूचना, 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 जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, जन्म जन्मांतरी केली सूचना, सूचना, याची लागी हो तेजियेला भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी व अष्टांगादी योग, याची लागी व सर्व विषयांचा त्याग व जन्म जन्मांतरी केली सूचना. याच्या प्राप्तीसाठी आम्ही काय काय केलंय? नाहीतर पहा एक एकादशी करतो आणि विमानाची वाट पाहत बसतो एखादा. म्हणजे कसं काय हो? म्हटले काय नाही मी एकदा एकादशी केली होती. अशी स्थिती नाही. जन्मजन्मी आम्ही
बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठाला विठाला ही गोष्ट तुकोबाराय लक्षात आणतात. म्हटले पूर्वीच्या लोकांनी याच्या प्राप्तीसाठी काय काय केलं आणि मी दारोदार घेऊन फिरलो तरी नको म्हणतात. महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. महाराजांनी त्या लोकांना विचारलं, म्हटले का हो, एक विचारू का तुम्हाला? म्हटले काय? आम्ही आमचा देव आमच्याजवळ ठेवून घेतो, पण मग तुम्हाला सुख समाधान हवंय का? शांती हवी का? महाराज हे काय विचारणं झालं का? आम्ही रात्रंदिवस धावपळ करतो. कशा करता? सुखा करतात, समाधाना करताच. रात्रंदिवस धावपळ आपली त्याच्या करताच आहे, सुखा करताच आहे. तसं आपण काकड्यात बनतो ना, एक तुकोबाराय आहे सांगतो ना, तसं हा संसार तर दुःखमुळंच आहे का नाही? आपण त्याच्यात सुख शोधतोय. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस काय कशा करताय? तळमळ कशा करताय? कशा करताय प्रपंच करतो आपण रात्रंदिवस? सुखा करतात ना. साया असे करीशी प्रपंच दिनशी, हरीश न भजशी कोण्या गुणी. सायासाने प्रपंच करतो. कशा करता? सुखा करताच आहे. मग महाराज हे काय विचारणं झालं का? मग महाराज म्हणतात तुम्हाला सुख हवंय, शांती हवे, तर तुम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्तीच करून घ्यावे लागेल. त्याचं नामस्मरणच करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला सुख समाधान मिळणार नाही. विठाला म्हणून महाराज म्हणतायत सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. एवढंच नव्हे, आम्ही सर्व सुख लिहिलेलो आहोत, सर्व अलंकार लिहिलेलो आहोत. अभंगाचं सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, 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 सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये,
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. आनंदाने निर्भयतेने या जगामध्ये आम्ही डुलतोय. म्हणून महाराज म्हणतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. एवढंच नव्हे, देहामध्ये असून सुद्धा आम्ही विदेही अवस्था भोगतो. आसो ऐसा कोठे आठवची नाही. 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 हरी हरी. आसो ऐसा कोठे आठवची नाही. आसो ऐसा कोठे आठवची नाही. आसो ऐसा कोठे आठवची नाही. देही सवी देही भोगोदाशा भोगोदाशा देही सवी देही भोगोदाशा. देही सवी देही भोगोदाशा भोगोदाशा देही सवी देही भोगोदाशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. हा देही सवी देही भोगोदशा देही सवी देही भोगोदशा. देही सवी देही भोगोदशा देही सवी देही भोगोदशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. आसवायसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगुदशा. देहामध्ये असून सुद्धा आम्ही विदेही अवस्था भोगतो. किती त्यांचं नामस्मरण आहे. एक वेळेस ज्या वेळेला जिजाभाऊ आईसाहेबचा भाऊ येतात जेवायला घरी, त्यावेळेला प्रसंग आपल्याला सगळ्याला माहिती आहे. भाजीमध्ये कशातच मीठच नव्हतं. तुकोबारायांनी जेवण आपलं करून घेतलं. जेव्हा आईसाहेबाचे भाऊ जेवलेच नाही. जिजाबाई म्हणतात, आईसाहेब म्हणतात, हा तुम्ही तर सगळं जेवून घेतलं, माझा भाऊ जेवला नाही. म्हटले नेमकं काय झालं तुम्हाला काही सांगता येत नाही का? जिजाबाई आईसाहेब ज्या वेळेला बसल्या जेवायला त्यावेळेला पण त्या कशातच मीठ नव्हतं. मग त्या बोलू लागल्या. तुकोबाराय म्हटले, आम्ही काय खातो काय नाही आम्हालाच आमची आठवण नाही. म्हटले काय खातो आम्ही कासया सांगा. म्हणून आसो आईसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगोदशा. देहामध्ये असून सुद्धा आम्ही विधेय अवस्था भोगतो. एवढंच नव्हे, पाप पुण्य आमच्या अंगाला सुद्धा स्पर्श करत नाही. अभंगाचं शेवटचं चरण आहे. म्हणा आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे 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 झालो. गैलीनाथ महाराज म्हणा. गैलीनाथ महाराज कर ना. म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका 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 म्हणे आम्ही
झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्य अंगा 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 लागोने पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य अंगा सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंदे निर्भर डुलत सो डुलत सो डुलत आनंद डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत आनंद निर्भर डुलत सो डुलत सो माऊली हो वधू माईकवर वा माईकवर काय भ्राव
आनंद निर्भर डुलत सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखालो सर्व सर्व सुखालो सर्व अलंकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सदा नाम घोष करो हरि कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो असवाईचा कोटे आठवची नाही देही चविदेई भोगोदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो जय विठाल जय जय विठाल बोलिलेले कुरे वेडी वापुरी नाही विचारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करो महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम